जय भीम, नमो बुद्धाय. मित्र हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष, मुंबई आणि इतर उपनगरे यातील 49 सार्वजनिक संस्थानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तब्बल 9 दिवसाचा कार्यक्रम आखला. अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले, मिरवणुका झाल्या, जाहीर सभाही झाल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष गणपतराव नलवाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा होऊन सभेत या दलित वर्गाच्या महान नेत्यावर स्तुतिसुमनाचा वर्षाव करण्यात आला. शिवाय त्यांच्या कर्तृत्व आणि कामगिरीवर गौरवपर उद्गार काढण्यात आले. अशीच एक सभा पुणे जिल्ह्यात लाल बोर्डात मोठ्या उत्साही वातावरणात झाली. जिल्हा मंडळाचे अध्यक्ष आवटी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राचे अनावरण केले आणि म्हणाले, आंबेडकरांचे छायाचित्र लावल्याबद्दल जिल्हा मंडळाला अभिमान आहे. आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे पुढारी नसून ते भारतातील थोर नेत्यापैकी एक आहेत. याच जयंतीच्या सुवर्ण महोत्सवाची मुख्य सभा मुंबई येथे चौपाटीवर 19 एप्रिल रोजी डॉक्टर मुकुंदराव जयकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली. सभेच्या ठिकाणी शहरातील अनेक ठिकाणाहून मिरवणुका येऊन मिळाल्या. सुवर्ण महोत्सवाच्या समितीचे अध्यक्ष आचार्य दोंदे यांनी डॉक्टर आंबेडकर हे भारतातील शककर्त्या पुरुषापैकी एक आहेत असे आंबेडकरांचे वर्णन केले. सभेचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद जयकर यांनी आंबेडकरांना दलित वर्गाची दीर्घकाळ सेवा केल्याबद्दल धन्यवाद दिले. अशा प्रकारे अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गौरवपूर्ण शुभेच्छांचा वर्षाव केला. सुवर्ण महोत्सव समितीने आपली शेवटची सभा कामगार मैदानावर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष मोवा दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली भरवली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक थैली अर्पण करण्यात आली आणि त्यावेळेस उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्या अफाट लोकसमुदायाला उद्देशून बाबासाहेब म्हणाले, माझा वाढदिवस साजरा करण्याची ही सवय तुम्ही टाकून द्या. कारण जो समाज एखाद्या मनुष्याच्या देवाप्रमाणे उदो उदो करतो तो नाशाच्या मार्गावर आहे असे मी समजतो. कोणाचाही अतिमानवाचे गुण लाभलेले नाही. जो तो आपल्या प्रयत्नामुळेच चढतो किंवा पडतो. म्हणजेच वाढदिवस साजरा करण्याची सवय टाकून द्या. एखाद्या माणसाला आपल्या श्रद्धेने आणि भक्तीने देवत्वास नेऊन पोहोचवले तर समाजाचा राज झाल्याशिवाय राहणार नाही. असा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अफाट जनसमुदायाला उद्देशून केला. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळचे जनसमुदायाला उद्देशून केलेले हे उद्गार कदाचित खरे ठरत आहेत. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी पक्ष, संघटना आणि संस्था ह्या बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करत असायच्या. मात्र आजच्या काळात त्यांचे देशाप्रती असलेले मूळ कार्यच बाजूला ठेवून केवळ शोक, भन्नाटा आनंद आणि एक वेळचा उत्साही दिवस म्हणून साजरा केला जातोय असंच वाटतंय. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनाच बाबासाहेब आंबेडकर हे नेमके कोण आहेत याचा विसर पडत चाललाय की काय असे वाटते आहे. बाबासाहेबांना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यात घेऊन नाचणारे त्यांचेच अनुयायी त्यांना विसरलेत की काय असेच वाटते. बघा, विचार करा, जयंती कशी साजरी करायची? विचारपूर्वक साजरी करा. त्यांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणाऱ्या विचाराची करायची की दिवसापुरता फक्त भन्नाट आनंद व्यक्त करण्यापुरती साजरी करायची? मित्र हो, जयंती साजरी करायची असेल तर विचारपूर्वक साजरी करा. त्यांच्या विचाराची, त्यांच्या कार्याची, प्रचार आणि प्रसाराची जयंती साजरी करा. धन्यवाद. जय भीम.